हरिओम. सद्गुरु नानक जपपौडी क्रमांक 3. गावे को ताणू होवे किसे ताणू, गावे को दाती जाणे निसाणू, गावे के गुण वडी आईया चारू, गावे को विदिया विखम विचारू, गावे को साजे करे तनु खेह, गावे को जिय लय फिरी देह, गावे को जापे दिसे दूरी, गावे को वेखे हादरा हदुरी, कथन कथी न आवे तोटी, कथी 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 कोटी कोटी कोटी, देदा दे लय दे थकी पाही, जुगा जुगंतरी खाई खाई, हुकमी हुकम चलाए राह, नानक विगैसे बेपरवाह. या पौडीमध्ये सद्गुरू नानक यांनी परमात्म्याची ओळख करून दिली. त्या परमात्म्याची तुलनात्मक ओळख केलेली आहे. त्याचा हेतू असा आहे की भक्तांनी परमात्म्याला पूर्णपणे जाणावा. बऱ्याच वेळेला परमात्म्याबद्दलच अज्ञान असतं की हा आहे काय नक्की, तर त्याची माहिती असणं आवश्यक आहे. आणि आपण पाहिलं असेल की बहुतेक सर्व ग्रंथांमधून परमात्म्याची वैशिष्ट्य, परमात्म्याचं गुणगान केलेलं असतं. तसंच इथे आहे. एक एक आपण पाहू आणि शेवटी त्यामधून आपल्याला काय सारं तत्व घ्यायचं आहे त्याचं आपण निरूपण करू. गावे को ताणू होवे किसे ताणू, ज्याला गुणगान करायची कला अवगत आहे तो त्याच्या शक्तीचे गायन करतो. परमात्मा सर्व शक्तिमान आहे. त्याचा जर आपण आवाका पाहिला तर तो आवाका आपल्या कल्पनाशक्तीच्याही पलीकडे तर्कातीत आहे. आपण जाणू शकत नाही, तर्क करू शकत नाही, कल्पना करू शकत नाही की त्या परमात्म्याची शक्ती किती आहे. सुनामी, महाप्रलय, उठवून टाकणारे वादळ, उलथापालट करणारा भूकंप, तापदायक उष्मा, गोठून टाकणारा गारठा, झोंबडा वारा वगैरे वगैरे अनेक गोष्टी या विध्वंसक आहेत सगळ्या. तुम्ही कितीही मजबूत घर बांधा, भूकंप झाला भुईसपाट होतं. सुनामी येणार असेल तुम्ही थांबवू शकत नाही. ती जिथपर्यंत येईल, जितकी आत येईल जमिनीवर, तितकं सगळं बरोबर घेऊन जाईल. तुम्ही काही करू शकत नाही. ऊन, थंडी, वारा, पाऊस हे ऋतू आपोआप होत असतात परमात्म्याकडनं. हे झालं भंजन. सृजन, परमात्म्यासारखं सृजन कोणीच करू शकत नाही. मानवाने किती आटापेटा केला, यांत्रिक मानव तयार करायचे असंख्य प्रयत्न चालू आहेत, परंतु त्यासाठी जो प्राणवायू लागतो तो आपोआप आपल्या अंतःकरणामध्ये ये जा होणं जे आहे ते होणार कसं? अशक्य आहे. किती तुम्ही सृजन अनेक गोष्टी करा, परमात्म्यासारखं सृजन कोणी करू शकणार नाही अजिबात. ग्रहगोल तारे, मानव कसं करणार हे सगळं? एकाच वेळेला आकर्षण विकर्षण करून एकमेकासभोवती स्वतःभोवती फिरतायत, कोण करणार आहे? आणि यामुळे ज्याला गुणगान करायची कला अवगत आहे, नानक म्हणतायत, तो परमात्म्याच्या या कल्पनातीत तर्कातीत असलेल्या शक्तीचं गुणगान करतो. आणि बस तेवढंच आपल्या हातात आहे. देवा तू असा आहेस, बस. या पलीकडे आपण त्याचं काही करू शकत नाही. गावे को दाती जाणे निसाणू, कोणी त्याच्या दातृत्वाच्या गुणाला दात देतो आणि त्याची स्तुती करतो. परमात्मा इतका दाता कोणीच नाहीये. आपण काय करतो, आपण ज्या वेळेला एखाद्याला दान, हा शब्द खरा चुकीचा आहे पण ठीक आहे आपण वापरूया, दान देतो, त्यावेळेला परमात्म्याने निर्माण केलेल्या गोष्टी आपण त्याला देतो. आपल्या स्वतःचं काय आहे आपल्याकडे देण्यासाठी ते आपण त्याला देत नाही. परमात्म्याला दातृत्व जे आहे ते परम आहे, तसं दातृत्व आपल्याकडे असूच शकणार नाही. श्वसन हा काय अद्भुत प्रकारे शास्त्रज्ञांना उलगडा होत नाहीये. मनुष्य जन्माला येतो, मरेपर्यंत श्वसन चालू असतं. तर झोपेत असो, नाही तर काम करत असो, नाही तर काही असो, श्वसन एका बाजूला आपोआप चालूच आहे. अन्न, वस्त्र, निवारायला लागणाऱ्या ज्या मूलभूत गोष्टी आहेत त्या या पृथ्वीमध्ये आपोआप निर्माण होतात. आपोआप अन्नधान्य पिकतं आपोआप पृथ्वीमध्ये.
त्यापासून आपण सगळं अन्नवस्त्र निवारा तयार करतो. पृथ्वी धारण केले कुणी? परमात्म्याने, पुरुषोत्तमाने. पृथ्वी निर्माण केली, परत ती धारण करून प्रत्येक सजीव निर्जीव ह्याच्यामध्ये पुन्हा औषात्मा आहे. हे आणणार कुठून शास्त्रज्ञ? आत्मा आणणार कसा कुठून? तसंच पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण जे जे निर्माण झालंय ते अवकाशामध्ये नष्ट होऊ नये म्हणून त्याच्या मध्यभागी केंद्रभागी ते आकर्षित करून धरून ठेवलेलं आहे. ते कुठून आणणार? जीवन जगायची एक उपजत ओढ प्रत्येक सजीवाला आहे. कुठून आली ही? तुम्ही याचं काही करू शकत नाही. एक नैसर्गिक ओढ आहे प्रत्येकाला. सृजन केलं की त्याची जोपासना करण्याची नैसर्गिक वात्सल्य आपल्यामध्ये अनेक उदाहरणं आहेत. हे परमात्म्याचे खास विशेष आहेत. आणि म्हणून याचं जे काही आकलन आपल्याला नुसतंच होतं ते का कसं याचं आकलन आपल्याला होत नाही. आणि म्हणून आपल्या हातात काय आहे? त्याची स्तुती करायची. देवा तू मला रोज प्राणवायू पाठवतोस, क्षणाक्षणाला जिवंत ठेवतोस, मेहरबानी तुझी. त्याच्यासारखा दाता कुणी नाही. गावे के गुण वडी आईया चारू, कुणी त्याच्या गौरवाचं गुणगान करतात. पण परमात्म्याचं ऐश्वर हे किती आहे तुम्ही वर्णन नाही करू शकत. नुसतं स्वच्छ आभाळ असलं वरती आकाश, तुम्ही वरती नुसतं पहा, तारे किती अगणित तारे चमकम करत असतात. कुठून आलं हे? गृहगोल तारे सगळे हे परमात्म्याचं ऐश्वर आहे. सृष्टी सौंदर्य. निसर्गामध्ये तुम्ही गेलात तिथे वनस्पती वगैरे उगवलेल्या असतात, प्राणी असतात. हे निसर्ग सौंदर्य परम आहे. तुम्ही हे विचारही करू शकत नाही. माणूस हे निर्माण करू शकत नाही. सूर्योदय सूर्यास्त केवढी रंगाची उधळण आहे आणि रोज बदलतीये परत. मी नेहमी म्हणतो की पृथ्वीवर आत्तापर्यंत सूर्योदय जेवढा पाहिला प्रत्येक दिवशी तो वेगवेगळा आहे. त्याची रंगसंगती वेगळी आहे. सूर्य आपोआप उगवतोय, आपोआप जातोय. का ऐश्वर्य आहे परमात्म्याचं. 84 लक्ष प्रकारचे भिन्न भिन्न योनी आहेत आणि त्या प्रत्येकामध्ये असंख्य प्राणी आहेत. एक माणूस दुसऱ्या माणसासारखा दिसत नाही. काय वैभव आहे परमात्म्याचं. आपण काय करू शकतो? त्याच्या ऐश्वर्याचं गुणगान करणं. या पलीकडे आपण काही करू शकत नाही. गावे को विधिय विखम विचारू, कोणी त्याच्या विस्मयकारी ज्ञान विज्ञानाचं गायन करतो. परमात्म्याचं ज्ञान विज्ञान हे अजबच आहे. सर्व सजीवांमध्ये मानवाला सगळ्यात प्रगल्भ बुद्धी आहे, पण मानवाच्या बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडे परमात्म्याचं ज्ञान विज्ञान आहे. आपल्या या पृथ्वीसारख्या ग्रहावर सप्त महातत्व निर्माण करून ठेवलेत. आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी, औषधी आणि वनस्पती. हे कसं आहे? हे ज्ञान विज्ञान काय आहे? तुम्हा आम्हाला हे शक्य नाहीये. पण पृथ्वीमध्ये एक बी घातलं तर वृक्ष निर्माण होतो. त्यामधून अगडबंब बी केवढे एवढंच आहे. अगडबंब कुठल्या कुठे विस्तार त्या वृक्षाचा. आणि तुम्ही जर एखादी वेल लावली आणि त्या वेलीला तुम्ही हात लावला नाही अजिबात, तर ती वेल संपूर्ण जग व्यापून टाकेल इतकी वाढत जाते. आपण ती कापतो म्हणून थांबते तिथे. हे कुठून आहे? हे विस्मयकारी ज्ञान विज्ञान कुठून आलं? हे माणसाचा देह अजून कुठल्याही डॉक्टरला पूर्णपणे कळलेला नाहीये. अजिबात कळलेला नाहीये. श्वसन आपोआप चालू राहत आहे. मनुष्य झोपला तरी श्वसन चालू राहत आहे. केवढं विज्ञान आहे परमात्म्याकडे. ग्रहगोल तारे, मी मगाशी म्हटलं एकाच वेळेला आकर्षण विकर्षण, हे कुठलं विज्ञान आहे? अफाट अफाट. आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडे, आपल्या तर्काच्या पलीकडे, कल्पनाच्या पलीकडे. मग आपण काय करू शकतो? फक्त त्याची स्तुती करू शकतो, त्याचं गायन करू शकतो. देवा तुझे थोर मोठे उपकार येते आणि या सगळ्यामुळे आपण जीवित राहतो. असं म्हटलं जातं की विश्वामध्ये एक जर विचित्र गोष्ट घडली तर त्याचा परिणाम सगळ्या विश्वावर होतो. आपण आज जगामध्ये पाहतो एक विषाणू छोटासा कोरोनाचा, एक छोटा विषाणू चीनमध्ये निर्माण झाला, सगळ्या जगाला त्याने वेठीला धरलाय. आज 2 वर्ष झाली तरी चालूच आहे.
हा कुठनं जीव आला, काय आहे हा प्रकार, मनुष्य थांबवू शकत नाहीये. यामागे काय योजना आहे, काय ज्ञान आहे, काय विज्ञान आहे, आपण काही याच्या संबंधी माहिती काढून घेऊ शकत नाही पूर्णत्वाने. गावे को साजी करे तनुखेह, कोणी त्याच्या देहरचना आणि त्याचे हरण याचे गायन करतो. हे मोठं वैशिष्ट्य आहे परमात्म्याचं. मानवी देह आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडेच आहे. कुठल्याही पशुपक्षाचा, कुठलाही देह सजीवाचा आपल्या आकलन शक्तीच्या पलीकडे, आपण त्याची निर्मिती करूच शकत नाही. ही कशी येते, काय येते कळत नाहीये. बरं, मनुष्य झोपला तर त्याचं श्वसन चालू राहतं, अन्नपचन चालू राहतं, रक्ताभिसरण चालू राहतं, संपूर्ण देहाचं चलनवलन जे आहे ते आतल्यात चालू राहतं. मनुष्य गाढ प्रगाढ सुषुप्तीमध्ये झोपलेला आहे. ही जे परमात्म्याची देहरचना आहे, हे कसं काय चालू राहतं आपोआप. प्रत्येक बी मधून वृक्ष तयार होतो. मगाशी मी म्हटलं तसं, जर हे बीज आपण जर नष्ट केलं नाही, त्या वृक्षामधून अनेक फळं खाली पडतात. त्याच्यामध्ये असंख्य बिया असतात. बघा, तुम्ही एक कलिंगड आणा, किती बिया आहेत त्याच्यामध्ये, एक फक्त कलिंगड. त्या झाडाला अनेक कलिंगड येतात, अनेक बिया आहेत. त्या जर पृथ्वीवर पडल्या, त्यामधून कलिंगडाची वेल तयार झाली, अख्खं जग व्यापून टाकेल. प्रत्येक माणसाला पुढे म्हटलंय त्यांनी की गावे को साजे करे तनु खेह, तनु खेह. प्रत्येक सजीव याला एक ठराविक आयुष्य दिलंय, त्यानंतर त्यातला प्राण निघून जातो. ही परमात्म्याचं फार मोठी देणगी आहे आपल्याला, हरण करणं. कारण जर अशा प्रकारे सजीव कायमस्वरूपी अमर झाले, त्या पृथ्वीवर पाय ठेवायला जागा राहणार नाही. आणि पुन्हा त्याला पुनर्जन्म ठेवलेला आहे. तो कायम करता गेला नाहीये, तर त्याच्याच माध्यमामधून सृष्टी तिला अवगत करतोय परमात्मा. मनुष्य मृत होतो, आधी तो जन्माला घालतो, हे एक विस्मयकारक. आणि पुन्हा तो मृत व्हायची सोय करून ठेवले, आणि पुन्हा त्याला पुनर्जन्म होतो. गावे को जियलय फिरी देह, कोणी तो पुनर्जन्म देतो याचे गायन करतो. बघा, आतावरती मी म्हटलं तसं पुनर्जन्माचं सुद्धा गायन करण्यासारखंच आहे. कारण या जन्मी जे काही एखादा दुष्ट वागला आणि त्याला जर काहीच शिक्षा होणार नसेल, तर सज्जनपणे कुणीच वागणार नाही. लोक म्हणतील काय उपयोग आहे. कुणी मनुष्य निर्व्यसनी असतो, आयुष्यात अजिबात व्यसन केलेलं नाही त्याच्या म्हणण्याप्रमाणे, आणि त्याला काहीतरी व्याधी होते, आणि तो वैतागून शेवटी एखाद वेळे म्हणतो, काय फायदा झाला माझ्या निर्व्यसनी राहून. आता ही वाद घालणारी, चर्चा करणारी गोष्ट आहे. अरे बाबा, एकच रोग झाला, 10 रोग नाही झाले. याच्यात काहीतरी परमात्म्याची लीला आहे मागे. अशा प्रकारे पुनर्जन्म माणसाचा होतो. ही एक अद्भुत कल्पना आहे. हे एक अद्भुत गोष्ट आहे आपल्यासाठी. कल्पना, काल मी तुम्हाला सांगितलं, ठराविक काळाकरता आपण इथे येतो, बस तेवढ्या पुरतंच यायचंय. सगळं कल्पना आहे, सगळं नष्ट होणार आहे, ठराविक कालावधीमधून निघून जाणार आहे, आणि पुन्हा ते निर्माण होणार आहे. झाडाला फळं येतात, त्या बीजामधून पुन्हा झाड तयार होतं. ही लीला आहे परमात्म्याची अद्भुत. त्याची स्तुती करणं या पलीकडे आपल्या हातात काही नाहीये. गावे को जापे दिसे दूरी, कोणी त्याच्या दूरदृष्टीचे गायन करतो. परमात्म्याची दूरदृष्टी जी आहे, की पुनर्जन्म घेत असलेल्या जीवाला येथे नाविन्य असावं, त्याला जगायची ओढ लागावी, म्हणून परमात्मा सुद्धा आपल्या ज्या वस्तू ज्या लय पावतात त्यामधून नवनिर्मिती करत असतो. इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन हे 3 जे भाग आहेत प्रत्येक वस्तूमध्ये, त्याचं पर्सेंटेज सतत बदलत आहे. त्यामुळे पुनर्जन्म घेऊन आलेला जो जीव आहे, त्या जीवाला त्या आधुनिक काळामध्ये आधुनिक वस्तू आपोआप मिळतात. आणि हे मोठं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून प्रत्येकाला इथे जगायची इच्छा राहते किंवा जगायची ओढ राहते. मनुष्य त्याप्रमाणे जगत राहतो. नाही तर सारखं तेच राहिलं तर कंटाळवाणं होईल. आपल्याला आवडणार नाही ते. निघून जाऊ, कंटाळा होईल, नको ते जीणं होईल. तसं नाहीये. जगामध्ये प्रत्येक वेळेला ही दूरदृष्टी आहे परमात्म्याची, की पुनर्जन्म झाला ना, मागच्या जन्मात त्याला जे काही दिलं होतं त्याच्यापेक्षा काहीतरी नवीन मिळायला पाहिजे. मग इथे जे वस्तू जगत आहे त्यापासून इलेक्ट्रॉन, प्रोटॉन, न्यूट्रॉन त्याचं पर्सेंटेज बदलतं, नवीन काहीतरी निर्माण होतं. नाविन्य प्रत्येक वेळेला, म्हणून आपल्याला जगावंसं वाटतं. गावे को वेखे हादरा हदुरी, कोणी त्याच्या सर्व साक्षीत्वाचे, सर्व व्यापकतेचे गायन करतो. जगड व्याड्याचा जो पसारा आहे,
तो अनंत अनंत आणि अनंत आहे. मानव कुठली कल्पना करू शकत नाही. अंतराळामध्ये किती ग्रहगोल तारे आहेत, किती दूर आहेत काय, कोणी काही सांगू शकत नाही. मागे मी बरेच वेळा बोललोय, की इथून पृथ्वीवर आजपर्यंत दिसलेला एक ग्रह 827 वर्षांनी फक्त एकदा पृथ्वीवरनं दिसणार आहे. म्हणजे ह्या ब्रह्मांडाचा घेर केवढा आहे, हे फक्त माहीत असलेला, त्याच्या पलीकडे आणखी असतील आपल्याला माहीत नाहीये. आणि हे सगळं असून एवढं सगळं ब्रह्मांडामध्ये जगडव्याळ जे काही व्यापलेलं आहे, ते केंद्रस्थानी बसून एक पुरुषोत्तम ते नियंत्रित करतो. शिवाय प्रत्येक वस्तूमध्ये त्याच्या आत येऊन तो वास्तव्य करतो. प्रत्येक जीवामध्ये त्याचा अंश आहे. किती जीव आहेत ब्रह्मांडामध्ये. हे सगळं सगळं त्याच्या सर्व साक्षीत्वाचं, सर्व व्यापकतेचं अवाढव्य रूप आहे. आपण त्याची स्तुती करण्यापलीकडे काही करू शकत नाही. कथन कथी न आवे तोटी, कथी 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 कोटी कोटी. कित्येक कोटीच्या कोटी लोक त्याचे अनंत प्रकारे अव्याहत कथन करत आहेत, तरी त्याच्या गुणगायनाला अंत नाही. त्याचं कारण असं आहे की एक मनुष्य हा सगळ्यात प्रगल्भ जीव आहे. त्याचं आयुष्य एक 100 वर्षाचं आयुष्य फार तर ॲव्हरेज आपण धरलेलं आहे. या 100 वर्षामध्ये या माणसाला उत्पत्ती स्थितीला जी काही कळते, ती अत्यंत मर्यादित त्याच्या पुरतीच त्याला आकलन झालेली पंचज्ञानेंद्रियांना तेवढीच आहे. इतर परमात्मा जो आहे, तो त्याला काही माहीत नसतो. तो त्याला जेवढं माहीत होतं, त्या दृष्टीने तो सांगतो, परमात्मा असा आहे, असा आहे, असा आहे. पाण्यात राहणाऱ्या माशासारखं आहे आपलं. मासा पाण्यात राहतो, समुद्रामध्ये राहतो आणि समुद्रात राहिलेला मासा, समुद्र त्याला माहीत नाही किती कसा आहे. कारण समुद्राच्या बाहेर येऊन समुद्र पाहायची सवय नाही, तो मरून जातो. तसं आपलं आहे. आपण पृथ्वी सोडून बाहेर नाही जाऊ शकत. आता अंतराळात जातात, यानं घेऊन जातात, त्याला खूप मर्यादा आहे, खूप मर्यादा आहे. जगडवाळ एवढं प्रचंड 4 अब्ज ग्रहगोल तारे आहेत. काय काय पाहणार माणूस, काय काय करणार आहे. आणि परमात्म्याचं जे सृजन आहे, ही एक न संपणारी कृती आहे. सतत होत राहणारी आहे, वर्धित होत राहणारी आहे. आणि म्हणून असं म्हटलं आहे, की कोटीच्या कोटी लोक त्याचं अनंत प्रकारे अव्याहत कथन करत आहेत, तरी ते कधीच पूर्ण होणारं नाहीये, अपूर्ण होणार आहे. माणसाला ब्रह्मांड कधीच संपूर्णपणे माहीत होणं शक्य नाहीये. क्षणाक्षणाला परिवर्तन होत राहिलंय. प्रत्येक क्षणाला बदल होतोय. प्रत्येक क्षणाला बदल होतोय. एखाद्या गावाला आपण जातो आणि तुम्ही जर 25 वर्षांनी त्या गावाला गेलात, तर तुम्ही 25 वर्षापूर्वी पाहिलेला गाव हा सगळा बदलून गेलेला असतो. आपल्या खाणाखुणा, आठवणी सगळ्या संपून गेलेल्या असतात. कळत नाही स्वतःला, आपण काय प्रत्यक्ष कुठे आलोय. अहो, इथे मी नोकरी निमित्त पिंपरीला 8.5 वर्ष जात होतो. आठवड्याला 6 दिवस जात होतो. आज मी पिंपरीला गेलो, तर माझी पिंपरी तिथे नाहीये. पूर्ण बदलून गेले इथल्या इथे सगळा. हे सगळं बदल जो काही आहे, तो मनुष्य किती वर्णन करणार? इथे स्थिरता कशातही नाहीये. सतत परिवर्तित होत राहत आहे आणि म्हणून माणूस त्याचं संपूर्णपणे वर्णन करू शकत नाही. परमात्म्याची फक्त आवाका पाहायचा, त्याच्यापुढे आपण नतमस्तक व्हायचं, त्याची स्तुती करायची, त्याला शरण जायचं. "देदा दे ले दे थकी पाही, तो दाता देत आहे, देतच आहे, घेणारे थकतात." परमात्मा किती प्रकाराने, किती वस्तुजगत आपल्याला देतोय, किती ती विविधता, किती वैचित्र्य. अनंत हस्ते कमलाकाराने देता घेशी किती दो काराने. आपण किती घेणार त्यातलं, किती वापरणार. सतत उत्सर्जन होत आहे, सतत 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 बदल होत आहे. नवीन 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 वस्तू बाजारात येत आहेत. तुम्ही कपडे आणता विकत, भरपूर कपडे असतात आणि कुठे समारंभाला एखादी मैत्रीण भेटली, तुमच्याकडे नसलेली साडी तिच्याकडे असते. कुठून आली? हजारो साड्या आहेत, हजारो. तुम्ही किती घेणार आहात? किती वापरणार आहात? तो देतोय, देतोय. कारण का? ते जे मूलभूत अन्न, वस्त्र, निवाऱ्याला लागणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, त्या प्रत्येक कालावधीनंतर बदल होत, होत बाहेर येत असतात. त्याच्यामधून नवीन, नवीन, नवीन निर्मिती होत असते. तुम्ही किती घेणार? किती घेणार? तुमचा आवाका किती? तुमचं आयुष्य किती? 100 वर्ष. तुम्हाला 2 हात आहेत फक्त घ्यायला. परमात्मा 1000 हातांनी देतोय, देतोय आणि देतोच आहे. अनंत, अनंत वस्तू नवीन-नवीन तयार होत आहेत. तुम्ही किती पुरे पडणार आहात? काय नाही, आपण थोडंसं चवीपुरतं शीतावरनं भाताची परीक्षा. आपल्याला पाहिजे तेवढं वापरायचं आणि वापरायला मिळालं यातच समाधान मानायचं.
सगळं तुमच्या आवाक्याच्या बाहेर आहे. तो देतोय, देतोय तुम्ही घेऊ शकणार नाही. जुगाजुगंतरी खाई खाई, युगे युगे जीव अव्याहत उपभोग घेते, परंतु त्याला अंत नाही. आपण नेहमीच अध्यात्मामध्ये तत्वज्ञान पाहतो की उपभोग न संपणार आहेत. तुम्ही कितीही उपभोग घ्या, तुम्ही न घेतलेले शिल्लक राहिलेले उपभोग हे कायम अनंत अनंत असणार आहेत. टक्केवारी म्हणजे सांगायला तर 99% तुम्ही उपभोग घेतलेलेच नाही आहेत जगातले. जेमतेम 1% उपभोग घेता का नाही शंका आहे. कारण परमात्मा अमर्याद देतोय, देतोय, देतोय. विविधता, वैचित्र्य भरपूर आहे. प्रत्येक ठिकाणी सुधारणा होते, सुधारणा होते. सतत सुधारणा होते, नवीन-नवीन निर्माण होत आहे. आणि म्हणून माणसाला तत्वज्ञान एकच आहे. कुणी देतो म्हणून सगळं घेत बसायचं नाही. आपल्याला पाहिजे तेवढंच घ्यायचं आणि ही कसोटी आहे. ही तुमच्या मुक्तीची किल्ली आहे सगळी. अनंत हस्ते तो देतोय, देतोय, नवनिर्माण होतोय. तुम्ही काय करायचंय त्याला? गीतेचा श्लोक मी बोललो तसं सांख्ययोग. सगळं पाहायचं, अवलोकन करायचं, आपला देह जीवित ठेवण्यापुरतं वापरायचं, उरलेल्या ज्ञानाला साक्षी राहायचं. स्थितप्रज्ञता पाहिजे. तरच तुम्ही समाधानी असू शकता. नाहीतर तुम्ही समाधानी तृप्ती तुमची कधीही होणार नाहीये. या ब्रह्मांडामधलं सगळं तुम्ही घेऊ शकत नाही, वापरू शकत नाही, उपभोग घेऊ शकत नाही. याला एवढंच एकच आहे, तुमचं समाधान आणि तृप्ती या परमात्म्याच्या जगडवाड्याकडे पाहून व्हायला हवी असेल, तर तुमच्या देहधर्मापुरतं घ्यायचं, उरलेलं साक्षीत्वाने अनुभवायचं. आपल्याला अभिनय करता येतो का? आपल्याला गाणं गाता येतं का? सर्वसामान्यांना नाही येत. फार थोडे जण अभिनय करणार आहेत, थोडे जण गाणं गाणार आहेत. मग बाकीचे काय करतो आपण? आपण कार्यक्रमाला जाऊन बसतो आणि त्याचा साक्षीत्वाने आस्वाद घेतो. आपण स्टेजवर जाऊन गात नाही, स्टेजवर जाऊन अभिनय करत नाही. तिथे कलाकृती जी काही सादर होते, ती साक्षीत्वाने फक्त पाहतो आणि आपण आनंद घेतो त्याचा. त्यातच समाधान आहे. तरच तुम्ही परमात्मा पूर्णपणे उपभोगलात. तिथे परमात्मा तुम्ही उपभोगाल साक्षीत्वाने पूर्णपणे. समोर जे आहे त्याचा साक्षीत्वाने आस्वाद घेणे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही उपभोग प्रत्यक्ष घेऊ शकत नाही. रस्त्याला कुठे अचानक भेटतो आपल्याला, खाली खुशालीची गोष्ट होते, काय कसं काय वगैरे. अनेक औपचारिकता गृहस्थी धर्माची. म्हणून तो मनुष्य काय म्हणतो, या एकदा घरी. हे सहज म्हटलेलं असतं. म्हणून लगेच त्याचा पत्ता शोधायचा आणि त्याच्याकडे हजर व्हायचं नाही. तिथे गेल्यावर जेवणावर जोडायची नाही. काम असेल तर जायचं, तेवढ्यापुरतं तिथे थांबायचं. काम झालं की क्षणार्धात बाहेर पडायचं. थोडक्यात गोडी असते. परमात्मा देत आहे, सढळ हाताने देतोय आणि अव्याह देतच आहे, देतच आणि देतच राहणार आहे. तुम्ही किती जन्म उपभोगलेत, किती पुनर्जन्म घेतलेत, तरी तुम्हाला काहीही त्यातनं कधी समाधान होणार नाहीये. कारण न उपभोगलेलं बरंच आहे. म्हणून विवेक, तारतम्य आणि संयम आपल्याला आपण बाळगायचा आहे. उपभोग देहादी इंद्रियांना सौख्य देतात. ते उपभोग फार आकर्षित करणारे आहेत, विलोभनीय आहेत आणि म्हणून त्यात आपण जन्मभर रत राहायचं नाहीये. त्यात गुंतून राहायचं नाहीये. अहो, न बोलणारा मालक आपल्याला भेटलाय. तो आपल्याला सतत देतोय. आणि आपण अशा प्रकारे तो देत आहे, त्याचे उपभोग घेतच राहिलो आणि त्याने आपल्याला जे काम सांगितलं आहे, ते काम आपण जर केलं नाही, तर आपला इतका करंटा कोणीच नाही. आपल्या इतका त्या मालकाशी अप्रामाणिक राहणारा कोणीच नाहीये. एखाद्या ठिकाणी नोकरी करताय, तुम्हाला पगार दिला जातो, काम सांगितलं जातं आणि मालक जर काही न बोलणार आहे, तो काही कुठे बोलत नाही. म्हणून तुम्ही काम न करता नुसते मौज आणि चंगळच करत राहिलात पगार घेऊन, तर कसं चालेल? तसं परमात्म्याने आपल्याला इथे पाठवलंय. कशाला पाठवलंय? तर तुझा देह जिवंत देह निर्माण करून दिलाय आणि देह जिवंत राहण्याइतपत तुला अन्न, वस्त्र, निवारा जो काही लागतो, तो तू इथं घे. मेहनत घे, ते मिळव, देह जिवंत ठेव आणि बाकीच्या गोष्टीचा आस्वाद घे. हे काम आपल्याला दिलेलं आहे. पण आम्ही तसं करत नाही ना. आम्ही तसं करत नाही. प्रत्येक ठिकाणी आम्ही उपभोग, उपभोग आणि उपभोग करतो. आपला जो देह धारण केलेला इथे आहे, तो सृष्टीलीला अनुभवण्यासाठी आहे. ती सृष्टी कुस्करण्यासाठी नाहीये. ती सृष्टी नष्ट करण्यासाठी नाहीये. आपल्याला इथे सखे सोबती दिलेले आहेत. ते आपल्याला एकलकोंड वाटू नये म्हणू नये. त्यांना गुलाम करण्यासाठी नाहीये. त्यांना गरीब करण्यासाठी नाहीये.
त्यांच्याकडनं लुबाडायचं, आपण इमले बांधायचं आणि त्यांना झोपडीत राहायला लावायचं. यासाठी ते सखे सोबती नाहीयेत. संपूर्ण किती मानव आपल्या आजूबाजूला आहेत. एक तुमचा फार थोड्या जणांशी परिचय होतो. 100, 200, 500, 1000 जणांशी परिचय होतो. त्यातनं तुम्ही आनंद घेऊ शकता दोस्तीचा. अनंत अनंत असं असंख्य लोक आहेत. न ओळखीच्या लोकसुद्धा तुम्हाला आनंद देऊ शकतील, केव्हा तुम्ही साक्षीत्वाने राहिलात तर. पण आपली मनोवृत्ती वेगळी आहे. सगळ्यांना गुलाम करायचं, सत्तापिपासू वृत्ती वगैरे, वगैरे, वगैरे. मानवेतर प्राण्यांपेक्षा अनन्यसाधारण आपल्याला जी बुद्धी दिलेली आहे, ती परमात्म्याने अशासाठी दिली आहे, की परमात्म्याला ओळखायचं आहे. आपण स्वतःला ओळखायचं आहे. पण आम्ही त्या बुद्धीचा उपयोग काय करतो, म्हणजे दुरुपयोग खरा म्हणजे काय करतो, तर या वस्तुजगतामधनं नवीन-नवीन उपभोग शोधत राहतो आम्ही. आमच्या त्या बुद्धीचा उपयोग त्यासाठी करतो. परमात्म्याला शोधण्यासाठी करत नाही. उपभोगांची दालनं उघडतो आम्ही आणि सगळ्यांना सांगतो, "हे करा." परवा मी एका प्रवचनामध्ये बोललो, की जे शास्त्रज्ञ आहेत, भौतिक वस्तू जगताच्या उपभोगांचा शोध लावणारे, हे माणसाचे सगळेच शत्रू आहेत. केवढे उपभोग आपल्यासाठी उपलब्ध करून ठेवतात आणि मनुष्य धावत असतो, धावत असतो. देहादी इंद्रियांना सौख्य वाटतं, तुमचा काय संबंध आहे त्याच्यासाठी? देहादी इंद्रिय जी दिलेली आहेत, ते वस्तुजगत देह जीवित ठेवण्यापुरतंच त्यांनी वापरायचं आहे ते आणि बाकी त्यांचं काम काय आहे? साक्षीत्वाने इथलं सगळं सृष्टी सौंदर्य अनुभवायचं आहे. त्याऐवजी देहादी इंद्रिय कामना, वासनामध्ये आपल्याला गुंतवून ठेवतात. हे असं करायचं नाहीये. आपण जर आनंदात राहायचं असेल, तर एवढंच आपण करू शकतो. नाहीतर सतत सुखदुःखामध्ये आपण पिचत राहू, सतत सडत राहू त्याच्यामध्ये. प्रत्येकाची भौतिक किंवा आध्यात्मिक जीवन जगण्याची एक एक पद्धत आहे. त्याप्रमाणे तो जगत असतो. आपापल्या परी स्वतःला खुश ठेवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असतो माणूस. कोणी आपलं नित्यकाम बरं, की आपण बरं, अशा स्वभावाचा असतो. कोणी आपलं नित्यकाम करून वर आणखी काही उद्योग करतो. मग तो वैयक्तिक स्वार्थासाठी असेल किंवा समाजासाठी असेल. सगळ्या प्रकारच्या व्यक्ती इथे आहेत. कोणी आपलं नित्यकाम झालं नाही तर चालेल, परंतु इतरांसाठी काहीतरी आपण करायला पाहिजे यासाठी झटत राहणारा असतो. इतरांसाठी. कुणी स्वतःचं असं काही ठाम मतच नसतं. कुणी काय म्हणेल तसे वाहवत सुटतात. कमकुवत मनाचे लोक असतात. अशा अनंत छटा माणसाच्या आपल्याला दिसतात. आध्यात्मिक जीवनही अनेक प्रकारे जगलं जातं. काही जण त्याला ज्ञानाने जाणतात आणि एकदा त्याचा ठाव लागला, की त्या आनंदात रममाण होतात. काही जण त्याची सेवा करतात आणि त्याच्यातच जीवनाची इतिश्री झाली असं समजतात. शेवटच्या टोकाला कोणी जात नाहीत. काही जण त्याच्यात झोकून देतात आणि बेभानी नृत्य करून त्याची उपासना करतात. काही जण त्याचं पुराण सांगतात, त्याच्यावर प्रवचनं देतात, त्यासंबंधी लेखन करतात. काही जण त्याच्यावर काव्य करतात, भजन कीर्तन करतात. काही जण त्याचं पूजन करतात. त्याच्यासाठी उपवास करणारे आहेत, धार्मिक कार्यक्रम करणारे आहेत. काही जण त्याचं अव्याहत नामस्मरण करत बसतात. काही जण त्याचं चित्र काढतात, मूर्ती तयार करतात. काही जण अज्ञानाने दूरवर राहून, "देवा, माझा इथूनच तुला दुरून नमस्कार." त्याच्या वाटेला ते जातच नाहीत. परंतु अशा भौतिक आणि आध्यात्मिक जीवनामध्ये तम, रज, सत्व अशा कोणत्याही एका गुणामध्ये जीवन जगलं जातं. वरती मी जे तुम्हाला भौतिक जीवन सांगितलं, आध्यात्मिक जीवन सांगितलं, ते तम, रज, सत्व यापैकी कुठल्यातरी एका गुणाने सतत जीवन जगलं जातं. त्यामधून कधीही शब्दातीत, मनातीत, देहातीत, गुणातीत अवस्था प्राप्त होत नाही. हे आपण सतत समजून घ्यायचं आहे. कधीही मौनात निर्गुणी, निर्विचारी अवस्था प्राप्त होत नाही. त्या प्रसादाने नरक, मर्त्य, स्वर्ग असा लोक मिळतो, परंतु कधीही शून्यात जाऊन पूर्णत्व प्राप्त होत नाही. ही माणसाची मोठी शोकांतिका आहे. भौतिक जीवन कसं जगलं जातं, तुम्हाला अनेक तऱ्हा सांगितल्या. आध्यात्मिक जीवन कसं जगलं जातं, त्याच्या तुम्हाला तऱ्हा सांगितल्या. पण अशा प्रकारे जीवन जगून आपण कधी पूर्णत्वाला शून्यामध्ये मुक्त होत नाही. आपण अधेमध्ये कुठेतरी असतो. मानवी जीवन पाप, पुण्य, सुख, दुःख यात न अडकता ते सदा आनंदात आणि तृप्त आणि समाधानामध्ये जीवन जगलं गेलं पाहिजे. आणि याला एकच उपाय आहे, म्हणजे आपण स्वस्वरूप प्राप्त करणं. आपण सगळे बाहेर देहादी इंद्रियांच्या मदतीने जगत राहतो. देहादी इंद्रिय सतत ॲक्टिव्ह राहतात.
त्यामुळे त्यांच्या पलीकडे जाणं होत नाही. त्यातच आपण रममाण राहतो. अनेक तऱ्हा आता मी वरती तुम्हाला सांगितल्या, भौतिक आणि आध्यात्मिक जीवन जगायचा. पण ह्याच्या पलीकडे कुणी जायला तयार नाही. हे कुंपण घालून घेतलेले त्यात बागडत बसायचं. ब्रह्मांडामध्ये बागडायचं, पण केंद्रस्थानी जाऊन विरळून जायचं नाही, विरघळायचं नाही, मुरून जायचं नाही त्याच्यात, समर्पण करायचं नाही. बाहेर जगत राहायचं, जगत राहायचं. आणि म्हणून सतत पुनर्जन्म होत राहतात आणि आपण सतत दुःख, कष्ट, त्रास, पीडा, वैताग, चिंता याने ग्रासलेले राहतो. कधी पूर्णानंद आपल्याला मिळत नाही. जीवन स्पर्धात्मक आहे. त्यात संघर्ष ओघाने हा आलाच हे गृहीत धरायचं आहे. आणि त्यामधूनच आपली जीवन पद्धती कशी असली पाहिजे ती आपण शोधून काढायची. स्पर्धा, ताण, तणाव, संघर्ष, चिंता यांना जीवनामध्ये थारा नाहीये. ते आयुष्याच्या गोष्टी आहेत. आपण आयुष्य जगायचं नाही, जीवन जगायला शिकायचं. कारण समाधान आणि तृप्ती, परम आनंद हा आपला मूळ स्वभाव आहे. हा स्वभाव आपण बदलतो देहादिंद्रियांच्या नादी लागून. जे जितकं जसं आपल्या समोर आहे तेच आपल्यासाठी सर्वोत्तम आहे. ही जाण आपल्याला असायला पाहिजे. कारण का? आपलं गतसंचित त्याप्रमाणे आहे. तेवढंच आपल्याला मिळणार आहे, तेच आपण पचवू शकतो आणि ते जर आपण मर्यादित त्याचा वापर केला, आपण पूर्ण समाधानाने राहू शकतो. आणि यालाच आत्मेच्छेने जीवन जगणं म्हणतात. स्वमर्जीने नव्हे, देहादी इंद्रियांच्या मर्जीने नव्हे. स्वकर्म करायचं आणि आत्म्याची मर्जी काय आहे, आपल्याला नेमकं काय पाहिजे त्याप्रमाणे जगायचं. आणि यासाठी नानक तिसऱ्या पहुडीचा शेवट करताना फार छान आपल्याला एक तत्वज्ञान सांगतायत. हुकुमी हुकुम चलाए राह, नानक विगसे बेपरवाह. नानक म्हणतात की तो कसलीही पर्वा न करता, तुम्ही कोणा कसे काय याचा विचार न करता तुम्हाला हुकूम देऊन यात्रेचा मार्ग प्रकाशित करत आहे. परमात्मा विश्वजननी आहे. तो आपल्या लेकरांची काळजी घेतोय. कारण त्याचाच अंश वास्तव्याला आहे. परमात्मा स्वतः तुमच्या अंतःकरणामध्ये वास्तव्याला आहे. त्याला आपली काळजी आहे. तर हे पाप, पुण्य, सुख, दुःख या दुर्दैवी फेऱ्यात अडकून राहावं असं परमात्म्याला मुळीच वाटत नाही. कारण का? अंशात्मा म्हणून आत राहून बाहेरचं वस्तू जगताचं जे साक्षीत्वाने अवलोकन करायचं आहे ते तो करू शकत नाही. तुमचं दुःख, पीडा, त्रास, वैताग तुम्हाला असतील, चिंता असतील, काळजा असतील, तुम्ही त्याच्याप्रमाणे जगत राहाल आणि त्या जगण्यामधून परमात्मा सृष्टीलीला अवलोकन नाही करू शकत. तुम्ही आनंदात, समाधानात असाल तरच परमात्मा तुमच्या माध्यमामधून सृष्टीलीला अवलोकन करू शकेल. नाही तर होणार नाही, ते शक्य नाहीये. ते तुम्हाला सुद्धा साक्षी राहायला शिकायला पाहिजे. परमात्म्याची जीवात्याकडून एवढीच इच्छा आहे आणि त्याची इच्छा काय आहे याचा आपण विचार करायचा आहे. मुळातच जीव मुक्त आहे हो, आपण कुठे अमुक्त आहोत? मी नेहमी आता 26 जानेवारी गेली, 15 ऑगस्टला मला इथे मध्ये बोलावलं होतं, या तुमच्या हस्ते झेंडावंदन करायचं. काय आज स्वातंत्र्य दिन आहे. मी तिथे बोललो होतो, अरे स्वतंत्र आपण आहोतच मुळात. स्वातंत्र्य दिन साजरा नाही करायचा आहे. तर आपल्यावर जे राज्य करायला आले होते त्यांना आपण हाकलून लावलं, त्यासाठी विजय दिन म्हणून साजरा करायचा आहे, स्वातंत्र्य दिन नाहीच आहे हा. आपण आहोतच मुळात स्वतंत्र. तसंच आपलं हे, आपण मुळातच मुक्त आहोत. ही मुक्ती आपल्याला स्वतःची स्वतः टिकवायची. कशी टिकवायचे? देह जिवंत ठेवण्या इतपत वस्तू जगत घ्यायचं, वापरायचं, देह जिवंत ठेवायचा, उरलेल्याला साक्षी राहायचं. हे तत्व साधं जर माणसाने अवलंबलं आणि याचा अवलंबन केला माणसाने, तर तो आपोआपच समाधानाने तृप्त राहतो. पण हे आकलन होत नाही दुर्दैवाने. त्या वस्तू जगताच्या भोगाव वर्गतेमध्ये आपण सगळे अडकून जातो. किती किती वापर करावा कशाचा काय त्याला तारतम्य राहतच नाही अजिबात. देह जिवंत राहण्याच्या पलीकडे अनंत गोष्टी आपण वापरत असतो. अन्न, वस्त्र, निवाऱ्याचा नेमका अर्थ आपल्याला कळतच नाही आणि त्यामुळे आपण सतत असमाधानी, काळजी, चिंता याने ग्रासलेले असतो. सतत आत्मेच्छेवर काय आहे याचा विचार करायला पाहिजे आपण. त्याला आपल्याला पृथ्वीवर पाठवायचा हेतू काय आहे? इथे परत परत यावंसं वाटावं यासाठी हेतू काय आहे त्याचा? आपण आनंदात राहिलो तर.
आपण एखाद्या ठिकाणी गेलो, एखाद्या घरी जाता, एखादी व्यक्ती भेटते, त्याच्या सहवासात आपल्याला आनंद मिळतो. मग त्या व्यक्ती कधी भेटली तर आपण त्याचा सहवास घेतो, घ्यावासा वाटतो आपल्याला. कारण तिथून फक्त आनंद मिळणार आहे. एखादी व्यक्ती भेटली की तो भांडण्याशिवाय काही करतच नाही. नको वाटतं आपल्याला. तसंच आहे. इथे इच्छा काय आहे आपली? परमात्म्याची स्वेच्छा काय आहे? ते त्याच्यासाठी त्याने आपल्याला देह धारण केलेला आहे, आपल्यासाठी नव्हे. तो देह स्वतः त्याप्रमाणे वागत राहिला, तो नेहमी अमुक्तच राहणार आहे. आणि म्हणून माणसाने हे भौतिक वस्तुजगत वापरून भोगापवर्गतेमध्ये अडकून त्याचा स्वतःचाच त्याला विसर होतो. स्वतः मनुष्य स्वतःलाच विसरतो. आपण कोण आहोत? आपल्या हे जे काही आपल्याला ऐश्वर्य मिळतंय सगळं बाहेरचं, देह जिवंत राहतोय, श्वास मिळतोय, अमुक आहे, अन्नपचन होत आहे, अन्नवस्त्र निवारा मिळतोय, हे कोण देतं? याचा विचार मूलभूत माणसाने करायला पाहिजे. आणि म्हणून परमात्मा तुमची कसली पर्वा न करता हा जो परम पुरुषोत्तम जो कोणी आहे, तो आपल्याला एकच हुकूम देतोय. अतिशय वात्सल्याने सांगतोय. अतिशय वात्सल्याने, की तुम्ही माझी यात्रा करा, आध्यात्मिक आचरण करा. हे आपल्या हितासाठी तो सांगतोय. आणि आपण कितीही काही केलं, तरी परमात्मा नामोहरम न देता आपल्याला उपदेश करतच असतो. उपदेश करतच असतो. का बरं या मार्गाला जाऊ नको, गेल्यास तुला दुःख सोसावं लागेल. आपल्याला दुःख सोसायला लावतो. त्यातनं आपण धडा घ्यायचा आहे. आता बघा एखादी ज्योत पेटलेली आहे, चुकून त्याला स्पर्श झाला आपल्या हाताचा, हाताला आग लागते, चटका बसतो. आपण पुन्हा स्पर्श करतो का ज्योतीला? तसं आपण इथे शिकून घ्यायचं आहे. भौतिक वस्तुजगत अनंत आहे. त्यामधून आपल्याला आनंद मिळतो का? का सौख्य मिळतो? दुःख तर ठेवलेलंच आहे. आनंद मिळतो का याचा विचार आपण करायचा आहे. आणि तसा जर मिळाला, तर तिथे तुम्ही जीवन जगलात. मुळातच आपण आनंदी आहोत. आणि परमात्मा न थकता आपल्याला सतत उपदेश करत आहे, करत आहे. हा उपदेश काय आहे? असा वागलास तुला दुःख मिळेल, हा त्याचा उपदेश आहे. असं वागलास तुला सुख मिळेल, हा उपदेश आहे. सुखामधून दुःख नक्की येणार आहे. आणि जर मी सांगतो त्याप्रमाणे वागलास तुला आनंद मिळेल. भगवंत श्री गीतेमध्ये अर्जुनाला सतत श्लोकामागून श्लोक सांगतायत. गीतारूपी अमृत ज्ञान त्याला पाचतायत. त्याने प्रश्न विचारला तर त्या अनुषंगाने इतर 10 प्रश्नांची उत्तरं देत आहेत. मग अर्जुन विचारलेला असो नाही तर न विचारलेला असो, स्वतःहून सांगतायत. गीता आपल्याला ज्ञान देते. परमात्मा सतत महामानवांकडनं ग्रंथ निर्मिती करून अवतारी पुरुषांकडून आपल्याला सतत उपदेश करतोय. काय करा ते. परंतु आपण ऐकत नाही, हा आपला दोष आहे. आणि तो आपल्याला उपदेश काय आहे? तिकडे गेला चटका बसेल, जाऊ नको. पण मी चटके खायलाच जातो सतत. किती तिथे जाऊन दुःख झालं, पुन्हा नाही आपलं काहीतरी चुकलं असेल आणि काहीतरी वेगळ्या प्रकारे करूया. तुम्ही सतत दुःखातच राहणार. म्हणून संत तुकाराम बुवांनी काळ सांगितलंय, विठो पालवित आहे. विठो सतत पालवित आहे. तुम्हाला तो उपदेश करतोय. घ्यायचा का नाही तुमचा प्रश्न आहे. असं. अशा प्रकारे ही तिसरी जपपौडी इथे संपन्न होते. हरिओम.